नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाटेट म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी होणाऱ्या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयातील पेपर 1 आणि पेपर 2 मधील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1। खालीलपैकी बालकांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असलेली सूक्ष्म गतीय कौशल्य खालीलपैकी कोणती? पर्याय आहे चढणे, लेखन, हसणे, धावणे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, लेखन। प्रश्न 2। अमानवीय विद्यार्थ्यांना येणारा अनुभव खालीलपैकी कोणता? पर्याय आहे लहानपणी घडलेल्या अपराधांविषयीची भीती, आत्मप्रचितीची भावना, चिंतामुक्त जीवन, चिंता व स्वविषयक क्षमतांबाबत साक्षरता। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, चिंता व स्वविषयक क्षमतांबाबत साक्षरता। प्रश्न क्रमांक 3। डिस्ग्राफिया ही अध्ययन अक्षमता आणि अकार्यक्षमता खालीलपैकी कोणत्या दोषाशी संबंधित आहे? पर्याय आहे लेखन क्षमता, गणितीय क्षमता, वाचन क्षमता आणि वरील सर्व। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, लेखन क्षमता। प्रश्न क्रमांक 4। विद्यार्थ्याला दिले जाणारे प्रबलन रिकामी जागा। पर्याय आहे काही काळानंतर विद्यार्थ्यांना नकोसे वाटते, विद्यार्थ्याला त्याचे महत्त्व पटत नाही, विद्यार्थ्याला अध्ययन तत्पर ठेवते, विद्यार्थ्यांची भावना दुखावते। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, विद्यार्थ्याला अध्ययन तत्पर ठेवते। प्रश्न क्रमांक 5। प्रतिभाशाली किंवा प्रज्ञावंत विद्यार्थी हे सामान्यतः रिकामी जागा। पर्याय आहे अ, स्वभावाने अंतर्मुख असतात, ब, आपल्या गरजांबाबत अनभिज्ञ असतात, क, निर्णय घेण्यासाठी आत्मनिर्भर असतात, शिक्षकांच्या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करतात। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, निर्णय घेण्यासाठी आत्मनिर्भर असतात। प्रश्न क्रमांक 6। लेवस्की यांच्या सिद्धांतानुसार रिकामी जागा। पर्याय आहे अध्यापनानंतर विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांसाठी मदत करू नये, बालकांमध्ये अध्ययन करताना स्पर्धात्मक वातावरण निर्माण करावे, अध्ययनासाठी विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सहकार्य भावना विकसित करावी, प्रत्येक विद्यार्थ्याला नियमित गृहपाठ द्यावा। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, अध्ययनासाठी विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सहकार्य भावना विकसित करावी। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 7। चिंतन प्रक्रियेत पुढील पायऱ्यांचा समावेश कोणत्या क्रमाने होतो? पर्याय आहे पायऱ्या दिलेल्या आहे वर्गीकरण, प्रतिक्रिया, निवड, पूर्व पाहणी, प्रत्यक्ष कृती। वरील पायऱ्यांचा योग्य क्रम निवडा। पर्याय आहे 1 2 3 4, 3 1 2 1, 2 3 4 1, 3 2 1 4। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, 3 1 2 4। तर ही होती महा-DETच्या संदर्भात असणारे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयातील काही प्रश्न। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।